स्वामी समर्थ. आज कालभैरव जयंती. या कालभैरव जयंतीला विशेष मान्यता आहे. आपण जर न चुकता आज हे 5 उपाय केले तर आपल्या जीवनात कितीही नकारात्मकता असू द्या, कितीही भीती असू द्या, कितीही दुःख असू द्या, कितीही संकट असू द्या, सर्व न चुकता जे कालभैरव महाराज आहेत ते तुमचं सर्व दूर करणार आहेत. कारण कालभैरव महाराज हे भगवान शिवाचे उग्र रूप आहे आणि जर आज आपण पूजन केलं, अगदी विधिवत मनापासून श्रद्धेने न चुकता एक मंत्र म्हणला तर आपल्या जीवनात कितीही कष्ट असू द्या, दुःख, तांत्रिक ज्या करणीबाधा आहेत किंवा तांत्रिक गोष्टी तुमच्यासोबत घडत असतील, या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या दूर होणार आहे. मग उपाय कसा करायचा? चला तर जाणून घेऊ. आपल्याला न चुकता सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे. स्नान करताना शक्य झाल्यास काळे तीळ पाण्यात टाकायचे आहे. याने आपला राहू आणि केतू जो आहे त्याचा त्रास कमी होतो आणि आपल्या जीवनातील दुःख, दारिद्र्य संपत असतात. त्यानंतर आपले अनेक शत्रू असतील. प्रत्येक शत्रू आपल्याला कामामध्ये विघ्न आणत असतील, एकही काम पूर्ण होऊ देत नसतील, तर तुम्हाला न चुकता आज ज्वारीचं किंवा बाजरीची भाकरी तयार करायची आहे. त्यामध्ये थोडंसं गूळ आणि तूप घालायचं आहे आणि काळ्या कुत्र्याला ते खाऊ घालायचं आहे. कारण कालभैरव महाराजांचं जे वाहन आहे तो काळा कुत्रा आहे. याने तुमचे जे शत्रू आहे त्यांचा नाश होणार आहे. त्यानंतर तुमच्या आजूबाजूला कुठेही कालभैरव मंदिर असेल तर तुम्हाला एक मातीचा दिवा घ्यायचा आहे. त्यामध्ये अख्खे काळे उडीद टाकायचे आहे, तेल टाकायचं आहे, वाट टाकायचं आहे आणि तो दिवा कालभैरव महाराजांच्या मंदिरात लावून द्यायचा. त्यानंतर न चुकता घरामध्ये किंवा मंदिरामध्ये 11 वेळा कालभैरव अष्टक तुम्हाला न चुकता म्हणायचं आहे. येत नसेल यूट्यूबला लावा आणि श्रवण करा. असं केल्याने आपल्या जीवनात कितीही दुःख असू द्या, कितीही भय असू द्या, करणी, बाधा, ज्याही नजरदोष आहे, नकारात्मकता आहे, ते लवकरात लवकर दूर होणार आहे. अतिशय साधा, अतिशय प्रभावी उपाय आहे. निश्चित करावा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.